राज्यातील सर्व शेतकऱ्यांची लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। त्यांनी स्वतः 1200 कोटी रुपये या ठिकाणी आज मंजूर सुद्धा केले आहेत। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी हे या ठिकाणी आदेश काढून आता अर्थ विभागाला पाठवलेत। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत त्या सर्वांची नावे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। गेल्या 2 आठवड्यापासून शेतकरी विचारात पडले होते, नाराज झालेले होते, कारण शेतकऱ्यांना 4000 रुपये या ठिकाणी नमो आणि पीएमचे सरकारच्या माध्यमातून मिळणार असं सांगण्यात आलं होतं आणि फक्त पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मागील 2 आठवड्यामध्ये या ठिकाणी सरकारने पाठवले होते। तुम्हाला पण मागील आठवड्यामध्ये पीएम किसानचे 2000 रुपये नक्कीच बँकेच्या खात्यावरती आले असतील। तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आज कॅबिनेट बैठक झाली आणि यामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले आहेत त्याच बँकेच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी आता त्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। कारण आता जवळजवळ 93 लाख शेतकरी बांधवांना पीएम किसानचे 2000 रुपये मागील आठवड्यामध्ये सोडलेले होते। त्या सर्व शेतकऱ्यांची एक नवीन यादी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि ती सर्व यादी बँकांना या ठिकाणी देऊन टाकल्या। त्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये या ठिकाणी या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सांगितले की कोणी सुद्धा घाबरू नका। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 1200 कोटी रुपयांचा निधी बँकांना या ठिकाणी आता वर्ग करण्यात आलाय। तुम्हाला या ठिकाणी बघा, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर मागील आठवड्यामध्ये तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणं गरजेचं आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला नमोचे देखील पैसे मिळणार नाहीत। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहेत, कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार हे पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 आठवड्यापासून शेतकऱ्यांना फक्त फसवलं जातंय, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना दररोज सांगितलं जातंय की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना खात्यामध्ये 2000 रुपये काही केल्याने जमा होत नव्हते। यावरती पत्रकारांना बोलताना सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी स्पष्टपणे सांगितले की आता हे पैसे येण्यासाठी आम्ही या ठिकाणी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून टाकलाय, परंतु हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे काही अटी व पात्रतेनुसारच तुम्हाला त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हे नमोचे पैसे 15 जिल्ह्यामध्ये आता सोडण्यात येणार आहेत। तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आले असतील तर कोणत्या अटी पात्रतेनुसार तुम्हाला नमोचे पैसे या ठिकाणी तुमच्या हक्काचे बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून आता समोर आल्या। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला अटी पात्रता काय लावलीत बघा। तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता सर्वांना मिळालाय, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्य सरकार देतं। त्यामुळे गोंधळून जाऊ नका, गडबड करू नका, काळजी करू नका। कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, तुम्हाला अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती नमोचे पैसे देखील मिळाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आल्याचा मोबाईलवरती तुम्हाला मेसेज आला 19 नोव्हेंबरला, तशा प्रकारे आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमोचे 2000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मग आता कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार या ठिकाणी पैसे मिळणार आहेत याची यादी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून सांगितली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे। यामध्ये आता 5.5 लाख शेतकरी बांधव अपात्र या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळते। ती म्हणजे
अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी PM किसान योजनेचा हप्ता मिळून पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। तुम्ही म्हणाल की असं का प्रॉब्लेम असणार आहे, तर बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलंय आम्ही नमोचे आणि PM किसान योजनेचे 2000 अधिक 2000 4000 रुपये एकत्र देणार होतो, परंतु PM किसान योजना ही नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त त्या ठिकाणी 93 लाख शेतकरी बांधव त्या ठिकाणी पात्र आहेत आणि PM किसान योजनेचे शेतकरी जे आहेत तर ते 9 कोटीच्या वरती आहेत। त्यामुळे समजून घ्या त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी अटी पात्रतेनुसारच या ठिकाणी येणार आहेत आणि PM किसान योजनेचा हप्ता कोणती अटी पात्रता सरकारने घातली नव्हती, त्यामुळे सर्वांना मिळाला। परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता थोड्याच वेळामध्ये ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्याची 15 जिल्ह्यांची यादी सरकारने आज जाहीर केल्या। ही खरोखर 100% खरी बातमी आहे, कारण सोशल मीडियावर गेल्या 2 आठवड्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांना आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील अशा प्रकारच्या या ठिकाणी आता फसव्या बातम्या या ठिकाणी पसरवल्या जाऊ लागलेत। त्यामुळे शेतकऱ्यांना ठामपणे या ठिकाणी कोणीच सांगत नव्हतं की नेमकं कोणत्या तारखेला कधी पैसे येणार आहेत। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की 1200 कोटी रुपये मंजूर या ठिकाणी सकाळीच करण्यात आलेत। त्यामुळे आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी खात्यावरती जमा होणार आहेत। कोणत्या अटी पात्रतेनुसार येणार आहेत आणि नेमकं कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहेत याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। पहा शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करताना सरकारच्या माध्यमातून वेगळ्याच अटी पात्रता लावण्यात आल्या आहेत। गेल्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी कोणत्याही योजनेला इतकी कडक अटी पात्रता या ठिकाणी आतापर्यंत लावलेली नव्हती। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितले की शेतकरी या ठिकाणी गोरगरीब आहेत, परंतु असे पण काही शेतकरी आहेत ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्याची अजिबात गरज नाही, कारण नमो शेतकरी योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे। परंतु याचा लाभ असे शेतकरी घेत आहेत जे शेतकरी गरजूवंत नाही आहेत, श्रीमंत आहेत, तरी पण ते लाभ घेत आहेत। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक वेगळीच अट या ठिकाणी लावण्यात आल्या, ती म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जातात त्यांनाच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे तुमच्या पण कानावर ही बातमी नक्कीच आली असणार आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींना KYC या ठिकाणी करायला लावली होती, परंतु KYC कुणाकुणाची करायला लावली होती, या ठिकाणी नवऱ्याची किंवा त्या महिलेच्या आता वडिलांची, दोघांपैकी एकाची तर KYC सरकारने करायला सांगितली होती। त्याचं कारण तुम्हाला अजूनपर्यंत कोणी सांगितलं नव्हतं। त्याचं कारण म्हणजे आता नवऱ्याची किंवा त्या ठिकाणी वडिलांची KYC केल्यानंतर या ठिकाणी ते शेतकरी असतात आणि त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यासाठी आता वेगळे नियम लावण्याची गरज नाही। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा मागचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्या घरामध्ये आलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहिणीचा काय संबंध, तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी हेच तुम्हाला सांगितले समजावून की लाडकी बहीण योजना किंवा नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार चालवतं आणि तुम्हाला जो मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी PM किसान योजनेचे 2000 रुपये दिलेत तर ते केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेब चालतात। त्यामुळे पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागील ऑक्टोबर महिन्याचा तुम्हाला मिळाला असेल तर तुमच्या घरात मिळाला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही। आज थोड्याच वेळामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून पुढची काय लावण्यात आल्या, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। शेतकरी बांधवांनो, पुढची अट सरकारच्या माध्यमातून सगळ्यात कडक लावल्या, जी आजपर्यंत कधीच लावली नव्हती, ती म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असेलच तुम्हाला त्या ठिकाणी मगच तुम्हाला नमोचे 2000 रुपये मिळणार आहेत। आता तुम्हाला वाटत असेल मतदान कार्डाचा इथे काय संबंध, बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही आम्हाला मतदान केलंय का नाही तर त्या ठिकाणी हे चेक करण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे मतदान करणाऱ्या शेतकरी बांधवांना हे पैसे या ठिकाणी सरकार देणार आहे। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला या ठिकाणी निवडून दिलाय, मग तुम्ही निवडून दिलाय म्हणल्यावर तुमच्याकडे मतदान कार्ड असलं पाहिजे। मग मतदान कार्ड हे ओळखपत्र ज्या शेतकरी बांधवांकडे आहे
त्यांनी आज वाट बघायचं आहे. त्यांना थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जशा प्रकारे PM किसान योजनेच्या या ठिकाणी लाभार्थ्यांना 2,000 रुपये आलेत, तसाच मेसेज सेम टू सेम तुमच्या मोबाईलवरती थोड्याच वेळामध्ये या 15 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढची अट जी लावल्या तर ती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही KYC केल्या का बघा. आता KYC तुम्ही केल्या वाटतंय, परंतु ती बरोबर KYC अनेक शेतकरी बांधवांनी केली नाही. फक्त OTP सांगून मोबाईलवरती तुम्ही जर KYC केले असेल आधार कार्ड घेऊन जाऊन, तर ती प्रॉब्लेम येणार आहे. कारण या ठिकाणी अनेक शेतकरी नसताना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याने सरकारच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची KYC या ठिकाणी तुम्हाला करायला सांगितल्या. जे शेतकरी ही KYC करतील त्यांनाच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील. बघा, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ही जी माहिती आहे तर ती अधिकृत मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितल्या तीच तुम्हाला सांगणार आहे. पुढे आपण 15 जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे ज्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. तर त्या ठिकाणी तिसरी अट सरकारच्या माध्यमातून जी लावल्या ती तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तिसरी अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे. ती म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या शेतकऱ्यांना येणार आहे ज्यांची शेती जमीन जी आहे तर ती तुमच्या नावावर कमी असली पाहिजे. जास्त जमीन जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले इथून पुढे सगळ्या योजनांचे पैसे या ठिकाणी अटी व पात्रतेनुसार कडक चेकिंगनुसार या ठिकाणी जमा होणार आहेत. त्याचं कारण म्हणजे आता या ठिकाणी अनेक शेतकरी नसताना सुद्धा, त्यांच्या नावावर जमीन नसताना सुद्धा लाभ घेऊ लागलेत. मग तुमच्या नावावर जमीन किती पाहिजे तर बघा, 10 एकरपेक्षा जास्त जमीन जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला इथून पुढचा एकही हप्ता या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी तुमची जमीन 10 एकरपेक्षा आत पाहिजे. त्याचं कारण म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना या ठिकाणी सर्वांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, या ठिकाणी सर्व रेशन कार्डाचा झेरॉक्स तुमच्या अर्जाला या ठिकाणी जोडून दिले. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही सुद्धा चौकशी या ठिकाणी करण्यात आल्या की नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. जास्त जमीन असणारे शेतकरी श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ढकलले गेलेत. त्यामुळे यांना सुद्धा पैशांचा लाभ मिळणार नाही. कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण शेतकऱ्यांना KYC करायला सांगितली होती आणि KYC केल्यानंतर अशा बँका या ठिकाणी वगळण्यात आलेत ज्या बँकेमध्ये सर्व्हर डाऊन असतो, त्यांचं स्वतःचं IFSC कोड नसतं. त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी आज थोड्याच वेळामध्ये नमोचे पैसे येणार आहेत हे पाहू आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते लगेचच पाहू. आता आपण पाहत आहोत 10 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना आज नमोचे थोड्याच वेळामध्ये 2,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकांची लिस्ट सांगण्यात आल्या. यामध्ये काही खाजगी बँका सरकारने निवडलेत तर काही सरकारी बँका सरकारने निवडलेत. तुमचं खातं या 10 बँकेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण KYC आता शेतकऱ्यांनी जी केल्या तर त्यानंतर अनेक बँका या ठिकाणी आता काढून टाकलेत. ज्या बँका सरकारने पैसे सोडून पण लवकर पैसे सोडत नव्हत्या, या ठिकाणी त्या बँकांचा सतत काही ना काही सर्व्हर डाऊन असत होता. तसेच काही बँकांचं विलिनीकरण सुद्धा झालं होतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून फक्त याच 10 बँका या ठिकाणी निवडलेत. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पहिली बँक आहे कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक. या 4 पैकी कोणत्या एका बँकेत खाते असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेच्या आता 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आता येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या बँका सांगण्यात आलेत ते म्हणजे आता बघा, तुम्हाला युनियन बँक, ॲक्सिस बँक, यस बँक आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाब नॅशनल बँक. या बँकामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खातं खोललंय त्यांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती येणार आहेत तर 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून कोणत्या बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हे तुम्हाला आता लगेच सांगतो. पहा शेतकरी बांधवांनो, आता पुढच्या बँका सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता निवडण्यात आलेत. त्या बँकांची नावे आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया,
पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, भूविकास बँक या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं उघडून ठेवले आणि बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडणी केली असेल तर या 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे, ज्या 15 जिल्ह्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये या पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर पहिला जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या भागामध्ये जे शेतकरी राहत असतील या जिल्ह्यामध्ये तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। कारण हे जे जिल्हे आहेत तर ते शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून आता या ठिकाणी ओळखले जातात, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।